नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगाव बाची मार्गावरील महात्मा गांधी सर्कल पासून महाराष्ट्र सीमेलगतच्या बाचीपर्यंतच्या अत्यंत दुर्दशा झालेल्या रस्त्याची ताबडतोब नूतनीकरण करून चौपदरीकरण करावे. तसेच बेळगाव तालुक्यातील खराब झालेले अन्य रस्तेही दुरुस्त करावेत. या मागणीसाठी आक्रमक झालेल्या बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे आज सोमवारी सकाळी सदर मार्गावर ठिय्या आंदोलनाद्वारे सुमारे 2 तास भव्य रास्ता रोको करून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. बेळगाव वेंगुर्ला मार्गावरील बेळगुंदी क्रॉसजवळ बेळगाव तालुका मये समितीचे अध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, युवा नेते RM चौगुले आदींच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर ठिय्या मांडून आंदोलन छेडण्यात आले. आंदोलनाची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मुख्य कार्यकारी अभियंत्यांनी तातडीने रास्ता रोकोच्या ठिकाणी दाखल होऊन आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. बंदुकीची गोळी लागल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना सोमवारी पहाटे 3च्या सुमारास हलशी येथे घडली आहे. अल्ताफ मकानदार वय 35 असं मृत तरुणाचं नाव आहे. मृतदेह घटनास्थळावरून त्याच्या घराकडे नेण्यात आल्याने पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी अल्ताफ सोबत गेलेल्या त्याच्या सहकाऱ्यांना ताब्यात घेऊन तपासणी सुरू केली आहे. गोळीबार नेमका कोणी आणि कशासाठी केला हे अद्याप समजलेलं नाही. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन परिसरात कडेकोट बंदोबस्त केलाय. मिळालेल्या माहितीनुसार अल्ताफ हा काल रात्री अन्य काही जणांसमवेत वाळू उपसा करण्यासाठी गेला होता. त्यावेळी अज्ञातांनी केलेल्या गोळीबारात अल्ताफला गोळी लागली अशी चर्चा सुरू आहे. त्यानंतर पोलिसांसह श्वान पथक तसेच फॉरेन्सिक लॅबच्या तज्ज्ञांनीही घटनास्थळी धाव घेऊन पाहणी करण्यासह चौकशी सुरू केली आहे. बेळगाव रेल्वे स्थानकावर बेळगाव बेंगळूर सुपरफास्ट ट्रेनमध्ये सीटसाठी 2 प्रवाशांमध्ये हाणामारीची घटना आज सकाळी घडली आहे. ही रेल्वे बेंगळूरकडे जात असताना सीटसाठी 2 प्रवाशांमध्ये आधी वाद झाला आणि नंतर वादाचं पर्यवसान हाणामारीमध्ये झालं. दोन्ही प्रवाशांनी एकमेकांना अर्वाच्य शिवीगाळ केली. अन्य प्रवाशांनी या दोघांमधील भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला, मात्र दोघेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. एकमेकांना खाली पाडून हाणामारी करण्यात ते गुंग होते. घटनास्थळी रेल्वे पोलिसांनी दाखल होऊन हस्तक्षेप केला. त्यानंतर त्या दोघा प्रवाशांना ताब्यात घेण्यात आले आहे. शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्गमण्यान यांच्या नेतृत्वाखाली आज बेळगाव शहरातील पोलीस आयुक्तालयाच्या अधिकार क्षेत्रातील विविध पोलीस ठाण्यांच्या व्याप्तीत घडलेल्या चोरी प्रकरणातील ऐवज मूळ मालकांना सुपूर्द करण्याची प्रक्रिया पार पडली. जिल्हा पोलीस क्रीडांगणावर झालेल्या प्रॉपर्टी परेडमध्ये चोरीस गेलेला ऐवज संबंधित तक्रारदारांना हस्तांतरित करण्यात आले. विविध पोलीस ठाण्याच्या व्याप्तीत घडलेल्या चोरी प्रकरणातील तब्बल 1,69,00,000 रुपये किमतीचे सोन्याचे आणि चांदीचे दागिने यासह दुचाकी आणि 4 चाकी वाहनांचा ताबा मूळ मालकांकडे सुपूर्द करण्यात आला. यावर्षी बेळगाव पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील 339 घरफोडीच्या घटनांची नोंद झाली आहे. त्यापैकी 117 प्रकरणांचा तपास करून आरोपींना अटक करण्यात आली आहे. एकूण 5,13,02,277 रुपयांच्या किमतीचा मुद्देमाल चोरीला गेलाय. त्यापैकी 1,67,13,555 रुपयांच्या वस्तू परत मिळवण्यात पोलिसांना यश मिळालंय. अथक परिश्रम, सचोटी आणि परिश्रमाच्या बळावर DK हेरेकर ज्वेलर्सची सुरुवात 2009 साली दिलीप हेरेकर यांनी तेली, पाटील गल्ली, शहापूर, बेळगाव येथे लहानशा सोन्याच्या दागिन्याच्या दुकानापासून केली. सुवर्ण व्यवसायातील या अनुभवाने अल्पावधीतच ग्राहकांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर 2015 साली नवीन होलसेल सोन्या चांदीच्या दागिन्यांच्या पेढीला सुरुवात केली. ग्राहकांशी असलेला परस्पर बावनकशी संबंध यामुळे वेगाने विस्तारणारं शहर म्हणून बेळगाव शहरात अजून एक सोन्याचं दुकान काढावं असं त्यांनी ठरवलं. ग्राहकांच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन सोमवार दिनांक 11 नोव्हेंबर 2024 रोजी खडे बाजार बेळगाव येथील श्री विठ्ठल भवन संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ DK हेरेकर ज्वेलर्सच्या नव्या शाखेचे थाटात उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनानिमित्त DK हेरेकर दुकानातर्फे चांदीच्या किमान 10,000च्या खरेदीवर 100 मिलीग्रॅम सोन्याचे नाणे तसेच सोन्याच्या दागिन्यांवर चांदीचे दागिने भेट म्हणून ग्राहकांना देण्यात येत आहे. सदर ऑफर 30 डिसेंबर पर्यंत सुरू असून नियम व अटी लागू असतील. आजपर्यंत ग्राहकांनी जशी शहापूर येथील दुकानाला उत्तम साथ दिली तशीच खडे बाजार येथील आपल्या नव्या सुवर्ण पेढीलाही प्रतिसाद देतील असा विश्वास हेरेकर कुटुंबियांनी व्यक्त केला.
विषारी सर्पदंश झालेल्या म्हशीवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. उसगाव येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर दीपक यलिगार यांनी उपचार केले. संभाजीनगर वडगाव येथील गजानन जाधव यांच्या रेडकाला घोणस सापाने दंश केला. दरम्यान रेडकाच्या तोंडाला सूज येऊन रक्तस्राव झाला होता. तातडीने जाधव यांनी ही माहिती पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना दिली. दरम्यान डॉक्टर यलिगार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दाखल होऊन रेडकावर उपचार केले. त्यामुळे जाधव यांचे 40 ते 45 हजारांच्या रेडकाचा जीव बचावला. महात्मा फुले रोडवर बँक ऑफ इंडिया कॉर्नर ते गोवा वेस्ट दरम्यान रस्त्याच्या दुभाजकावर असलेल्या शोभिवंत झाडांची छाटणी करण्यात आली. त्यामुळे वाहनधारकांना थोडासा दिलासा मिळालाय. या मार्गावर शोभिवंत रोपांचा अडथळा निर्माण होत होता. दरम्यान त्याची छाटणी करावी अशी मागणी करण्यात आली होती. याची दखल घेत प्रशासनातर्फे छाटणी करण्यात आली आहे. शहरातील रस्त्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी दुभाजकांवर शोभिवंत आणि फुलांच्या रोपांची लागवड करण्यात आली आहे. दरम्यान पावसामुळे या रोपांची जोमाने वाढ झाली. काही ठिकाणी ही रोपे मार्गावरील वाहतुकीला अडथळा ठरू लागली आहेत. अशा रोपांवर कार्यवाही करण्यात आली. एका अट्टल दुचाकी चोराला अटक करून त्याच्या जवळून 2.25 लाख रुपये किमतीच्या 5 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बयान यांनी ही माहिती दिली. इरफान रफिक शेख राहणार वैभवनगर असं अटक करण्यात आलेल्याचं नाव आहे. एपीएमसी पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात झालेल्या दुचाकी चोरीचा तपास करताना इरफानला अटक करून वेगवेगळ्या ठिकाणी त्याने चोरी केलेल्या 5 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारने सुरू केलेल्या मादी वासराची हमी या योजनेला उत्तम प्रतिसाद मिळालाय. त्यामुळे जिल्ह्यात मादी वासरांच्या संख्येत समाधानकारक वाढ झाली आहे. त्यामुळे पशुपालकांच्या दुग्धोत्पादनामध्ये वाढ होणार आहे. ही योजना पशुपालकांना आर्थिकदृष्ट्या आधार ठरू लागली आहे. नर वासराच्या संगोपनाचा भार कमी करण्यासाठी ही योजना राबवण्यात आली आहे. गायींना मादी जातीचेच वासरू जन्माला यावे यासाठी विशेष कृत्रिम रेतन उपलब्ध करण्यात आली आहे. ही कृत्रिम रेतन जिल्ह्यातील विविध गायींना भरवण्यात आली आहे. विशेषतः कृत्रिम रेतन भरवलेल्या सर्व गायींना मादी जातीचीच वासरे जन्माला आली आहेत. त्यामुळे पशुपालकांचाही या कृत्रिम रेतनाकडे कल वाढलाय. येत्या काळामध्ये जातिवंत गायींच्या संख्येमध्ये भर पडणार आहे. या जातिवंत वासरांमुळे दूध उत्पादनामध्येही वाढ होत आहे. सरकारी काम लवकर पूर्ण व्हावे या उद्देशाने सर्वच विभाग डिजिटल होताना दिसतात. परंतु हेस्कॉम मात्र याला अपवाद ठरताना दिसतोय. मागील 1.5 महिन्यांपासून सर्व्हर डाऊन असल्यामुळे नागरिकांना विनाकारण कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतायत. अनेक वेळा तक्रार करून देखील योग्य प्रतिसाद दिला जात नसल्याने दाद मागायची तरी कोणाकडे असा प्रश्न निर्माण झालाय. संपूर्ण राज्यभर सर्व्हर डाऊन झाल्यानं स्थानिक पातळीवर काही करता येत नसल्याचं सांगून अधिकारी हतबलता व्यक्त करत आहेत. परंतु यामुळे नागरिक मात्र हैराण झालेत. नवीन टेम्पररी अथवा कायमस्वरूपी कनेक्शन घेण्यासाठी नागरिकांना वारंवार कार्यालयात ये जा करावी लागत आहे. आमदाराचा पोरगा आमदार, खासदाराचा पोरगा खासदार होतो. नाहीच झालं काही तर त्यांना गोकुळ, केडीसीसी खरेदी विक्री संघात बसवतात. त्यातूनही नाहीच जमलं तर शिक्षण संस्था देऊन बक्कळ पैसा कमवतात. त्यातूनही कॉन्ट्रॅक्टर लॉबी आहेच यांना सांभाळायला. आपला गरीब कामगार, शेतकऱ्याचा पोरगा फिरतोय वर्षानुवर्ष यांचा कार्यकर्ता बनून. पण त्यामुळे चंदगडकरांनो किती दिवस या घराणेशाहीची गुलामगिरी करणार? गुलामगिरीची जोखड फेकून द्या. हिम्मत करा. बदल हवा तर आमदार नवा या आपल्या संकल्पनेला खरं ठरवा. मला साथ द्या, पाठबळ द्या असं आवाहन मानसिंग खोराटे यांनी केलंय. गडहिंग्लज, आजरा, चंदगड भागातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. सध्या घरोघरी जाऊन सुरू असलेल्या प्रचाराचा आणि लोकांच्या प्रतिसादाचा आढावा यावेळी घेण्यात आला. प्रादेशिक सेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सैन्य भरती मेळाव्यासाठी अनेक राज्यांमधून आलेले युवक बेळगाव शहरातून फिरताना दिसत आहेत. मोठ्या प्रमाणात दाखल झालेल्या या युवकांच्या सोयीसाठी फेसबुक फ्रेंड सर्कल संस्थेने पुढाकार घेतलाय. तसेच त्यांना पुलावचे वाटप करून आधार दिला. भावी सैनिकांसाठी केलेल्या या सुविधेमुळे त्यांचे विशेष कौतुक झाले. फेसबुक फ्रेंड सर्कलचे सदस्य तेजस कदम यांच्या नेतृत्वात पुलावचे वाटप करण्यात आले. जमलेल्या 2500हून अधिक इच्छुकांना पुलावचे वाटप करण्यात आले. यावेळी किरण निपाणीकर, संतोष दरेकर, अवधूत तुडवेकर, सौरभ सावंत यांचे सहकार्य लाभले असून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. शहापूर, येळ्ळूर, धामणे, अनगोळ शिवारात शेतजमिनी असल्याने येथील शेतकरी महिला सतत येळ्ळूर रोडवरून बसने प्रवास करतात
आधी पैसे घेऊन तिकीट घेत असल्याने बस चालक हवे तेथे बस थांबवत होते, पण महिलांना बस प्रवास मोफत झाल्याने बस थांबवत नाहीत। त्यामुळे रयत संघटनेतर्फे परिवहनच्या मुख्य कार्यालयावर शेतकऱ्यांनी धडक मोर्चा काढून बस आयुक्तांना निवेदन दिले होते। तेव्हा त्यांनी ठोस आश्वासन देऊन थोडे दिवस बस वाहकांनी बस थांबवायचे नाटक केले, पण आता ऐन सुगी वेळी बस चालक वाहक बस थांबवत नसल्याने शेतकरी महिलांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। त्यामुळे शेतकरी महिलांनी बस अडवून ठेवण्याचा निर्णय घेतलाय। तसेच सोमवारी मुख्य बस डेपोवर धडक देऊन धरणे धरण्यात येणार आहे। बेळगावात प्रादेशिक सेनेसाठी भरती सुरू असून बेळगावसह उत्तर कर्नाटकातील जिल्ह्यातील युवकांसाठी भरतीचे आयोजन करण्यात आले होते। भरतीसाठी मागील 4 दिवसांपासून युवक शहरामध्ये दाखल होत आहेत। त्यामुळे मराठा लाईट इन्फंट्री सेंटरमधील मैदानावर युवकांची तोबा गर्दी झाली होती। हजारो युवक भरतीसाठी दाखल झाले होते। मोठ्या संख्येने युवक दाखल झाल्याने प्रशासनाला गर्दीवर नियंत्रण मिळवणं अवघड झालं होतं। त्यामुळे पोलीस बंदोबस्तासाठी असलेल्या जवानांना लाठीमार करावा लागला। यावेळी चेंगराचेंगरी होऊन दोघे युवक जखमी झाल्याची घटना घडली आहे। हुबळी येथील अल्लाभक्ष यरगट्टी आणि गोकाक तालुक्यातील बेदगेर येथील प्रवीण मकाले अशी जखमींची नावे आहेत। त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय। निपाणी शहरात उघड्यावर कचरा ही जणू सामान्य बाब बनली आहे। याला नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांचं दुर्लक्ष कारणीभूत आहे। शहर आणि उपनगरांमध्ये वेळेत कचऱ्याची उचल होताना दिसत नाही। याबरोबरच आता नगरपालिकेला लागूनच उघड्यावर कचऱ्याचे ढीग दिसून येत असल्यानं पालिका प्रशासन नेमकं करते तरी काय, असा संतप्त सवाल नागरिकातून उपस्थित होतोय। गेल्या 8 दिवसांपासून कर्नाटकात ऊस तोडी आणि ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू झाली असून या भागातील पहिला अपघात नणदी येथील हलसिद्धनाथ मंदिरानजीक असलेल्या नाल्याजवळ घडलाय। येथे ऊस भरून चिदानंद कोरे कारखान्याकडे जात असलेला ट्रॅक्टर पलटी झाल्यानं ट्रॅक्टर विचित्र अवस्थेमध्ये अपघातग्रस्त झाला। नेज येथे तोडून भरण्यात आलेल्या वाहन क्रमांक MH45S0459 ट्रॅक्टर 2 ट्रॉल्यामध्ये ऊस भरून वाहतूक करीत होता। नणदी येथील हलसिद्धनाथ मंदिरालगत असलेल्या रस्त्यावरून हा ट्रॅक्टर उताराला जात असताना नाल्याच्या पायथ्याशी येऊन अचानक ट्रॅक्टर आणि पाठीमागील ट्रॉलीच्या मध्यभागी असलेली ट्रॉली अचानक पलटी होऊन ही दुर्घटना घडली आहे। घराणेशाही थांबावी आणि एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी मिळावी यासाठी ही निवडणूक आहे। आज मला मिळणारा प्रतिसाद त्याची ग्वाही देतो। हे बळ विजयाचा असेल असा विश्वास चंदगड मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील यांनी व्यक्त केला। नेसरी तालुका गडहिंग्लज येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते। यावेळी स्थानिक देवस्थान समितीचे अध्यक्ष संग्रामसिंह नेसरीकर, विलास नाईक, विनायक कोळी, आयुब वाटंगी आदी उपस्थित होते। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।